इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा 9 नंबरचा प्रॉब्लेम आज आपण घेतोय. प्रॉब्लेम आधी तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो and inventory turnover period of material C and D and determine which material is disposed of immediately. आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किंवा मटेरियल टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि दोन मटेरियल दिलेलं आहे, सी मटेरियल आणि डी मटेरियल, आणि कन्क्लुजन सांगायचे की कोणतं मटेरियल इमिजिएटली डिस्पोज ऑफ होतं. इमिजिएटली डिस्पोज ऑफ होतं म्हणजे काय, तर ते स्टॉकमध्ये राहत नाही. आपण जसं आलं की लगेच ते प्रोसेसला जातं, स्टॉकमध्ये राहत नाही. तर असं मटेरियल कोणतं आहे, तर त्यावर आपल्याला कमेंट द्यायची आहे. मग गिवन इन्फॉर्मेशन आहे, स्टॉक इन हँड दिलेला आहे 25,000 रुपये ओपनिंग स्टॉक सी मटेरियलचा, डी मटेरियलचा आहे 20,000 रुपये. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे सी मटेरियलचा 75,000 रुपये आणि डी मटेरियलचा आहे 20,000 रुपये. त्यानंतर परचेसेस ड्युरिंग द इयर आहेत सी मटेरियलचे 50,000 आणि डी मटेरियलचे 40,000. यावरून आपल्याला प्रॉब्लेम आधी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो टाइम्समध्ये काढायचा आहे, नंतर पिरियडमध्ये काढायचा आहे आणि दोन मटेरियलपैकी कोणतं मटेरियल इमिजिएटली डिस्पोज ऑफ होतं त्यावर कमेंट द्यायची आहे. तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. फर्स्ट आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचं सूत्र टाकू. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. First we calculate cost of material consumed, then average stock. Cost of material consumed is equal to opening stock plus purchases minus closing stock. आधी आपण मटेरियल सी घेऊ. सीच्या फिगर्स बघा प्रॉब्लेममध्ये. सीचं ओपनिंग स्टॉक आहे 25,000, क्लोजिंग स्टॉक 75,000 आणि परचेसेस आहेत 50,000 रुपये. फॉर्म्युलामध्ये किमती पुट करू. 25,000 ओपनिंग स्टॉक, परचेसेस 50,000 लेस क्लोजिंग स्टॉक 75,000. 25,000 आणि 50,000ची बेरीज येते 75,000 आणि 75,000तनं 75,000 वजा केले म्हणजे उत्तर काय येईल 0. मग 0 लिहिण्याच्या ऐवजी आपण नील लिहितो. मग घ्या नील. मटेरियल सीचा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आला नील. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर मटेरियल डी. डीच्या फिगर्स घ्या प्रॉब्लेम प्रमाणे. बघा डी स्टॉक इन हँड ओपनिंग स्टॉक आहे 20,000 रुपये, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक पण 20,000 रुपये आहे. परचेसेस ड्युरिंग द इयर 40,000 आहे. किमती टाकून घेऊ आपण फॉर्म्युल्यामध्ये. 20,000 ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस 40,000 वजा क्लोजिंग स्टॉक 20,000. कॅल्क्युलेशन करून 40,000 आणि 20,000ची बेरीज येते 60,000 रुपये. त्यातून आपण 20,000 मायनस करू. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मटेरियल डीचा आला 40,000. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करतोय आपण, त्यासाठी आधी आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केला. तो मटेरियल सीचा नील आला, उत्तर 0 येतं, त्याऐवजी आपण नील लिहिलं. त्यानंतर डीचा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केला, तो आला 40,000 रुपये. आता ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करा. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. मटेरियल सीचा अगोदर घ्या. ओपनिंग स्टॉक आहे 25,000, क्लोजिंग स्टॉक आहे 75,000. त्याला 2ने भाग द्या. दोन्हींची बेरीज 1,00,000. 1,00,000ला 2ने भाग दिला, उत्तर आलं 50,000 रुपये. मटेरियल सीचा ॲव्हरेज स्टॉक आला 50,000 रुपये. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. किमती टाकून कॅल्क्युलेशन केलं आपण, उत्तर आलं 50,000 रुपये. त्यानंतर मटेरियल डीचा घ्या. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ओपनिंग स्टॉक आहे 20,000, क्लोजिंग स्टॉक आहे 20,000. त्याला 2ने भाग द्या. दोन्हींची बेरीज येते 40,000. त्याला 2ने भाग देऊन ॲव्हरेज स्टॉक
मटेरियल डीचा आला 20,000. आपण अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केला, त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला दोन्ही मटेरियलचा. आता सूत्रामध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन करू. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आधी मटेरियल सीच्या किमती घ्या. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मटेरियल सीचा नील आहे, 0 उत्तर आलेलं आहे. ॲव्हरेज स्टॉक आहे 50,000 रुपये. आता तुम्हाला झिरोचा नियम माहिती आहे, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं भागलं असता उत्तर 0 येतं. म्हणजे मटेरियल सीचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काय येईल, नील. त्यानंतर मटेरियल डीचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 40,000 आणि ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे 20,000. कॅल्क्युलेशन करून 0 0 कॅन्सल करा, 2 ने 4 ला भाग द्या, बेदुणे 4, 2 टाइम्स. सीचं उत्तर आलं नील आणि डीचं आन्सर आलं 2 टाइम्स, 2 टाइम्स. अगोदर आपण आता डेजमध्ये किंवा पिरियडमध्ये कॅल्क्युलेशन करून घेणार, त्यानंतर कमेंट देणार. परंतु जे मटेरियल स्टॉकमध्ये राहत नाही, इन्व्हेंटरी रेशो ज्याचा नील येतो, त्याला म्हणतात की ते मटेरियल काय आहे, इमिजिएटली डिस्पोज ऑफ. म्हणजे आपल्याला इथूनच समजलेलं आहे की मटेरियल सीचा जो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहे तो नील आलाय, 0 आलाय. याचा अर्थ मटेरियल सी हे इमिजिएटली डिस्पोज ऑफ होतं, स्टॉकमध्ये राहत नाही. मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या. पिरियडमधला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज और पिरियड. Inventory turnover ratio in days is equal to number of day in year upon number of days during the year upon inventory turnover ratio. मग किती दिवस आहेत तर 366, कारण इयर आपल्याला 19-20 दिलेले आहे, त्याला नीलने भाग द्यायचा म्हणजे 0ने भाग द्यायचा. पुन्हा तोच रूल आहे आपला, शून्याने भागलं गुणलं असतं उत्तर काय येतं, 0 येतं. म्हणजे मटेरियल सीचं आन्सर आलं नील. आणि मटेरियल डी 366 डेज अपॉन 2 टाइम्स, 2 ने भाग द्या, 183 डेज. सीचा पिरियडमधला किंवा डेजमधला इन्व्हेंटरी टर्नओव्हर आला नील आणि डीचा आला 183 डेज. म्हणजे मटेरियल डी 183 दिवस स्टॉकमध्ये राहतं, तर मटेरियल सीचा नील आला म्हणजे मटेरियल सी स्टॉकमध्ये राहत नाही. यावरून आपण आपलं कन्क्ल्युजन देणार आहोत. ॲज मटेरियल सी indicates zero inventory turnover ratio, so it is to be disposed of immediately. त्याचा रेशो 0 आलाय, नील आलाय, याचा अर्थ मटेरियल सी हे इमिजिएटली डिस्पोज होतं, असं कन्क्ल्युजन द्या. आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो अगोदर टाइम्समध्ये कॅल्क्युलेट केला, त्यासाठी आपण ॲव्हरेज स्टॉक आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करून घेतला. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मटेरियल सी आणि मटेरियल डीचा सेपरेट कॅल्क्युलेट केला. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक आपण मटेरियल सीचा कॅल्क्युलेट केला आणि मटेरियल डीचा कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आपण टाइम्समध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट केला, तो आला सीचा नील आणि डीचा आला 2 टाइम्स. त्यानंतर आपण डेजमध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढला किंवा त्याला पिरियडमध्ये आपण म्हणतो, तो आला मटेरियल सीचा नील आणि मटेरियल डीचा आला 183 डेज. त्यावरून आपण कन्क्ल्युजन किंवा कमेंट दिली की मटेरियल सी हे काय होतंय, इमिजिएटली डिस्पोज ऑफ होतं. इथे आपला प्रॉब्लेम नंबर 9 कंप्लीट झालेला आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा प्रॉब्लेम नंबर 10 पाहतोय आपण. प्रॉब्लेम नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या, मी एक्सप्लेन करते. कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो अँड इन्व्हेंटरी टर्नओव्हर पिरियड ऑफ मटेरियल ए, बी अँड सी. 3 मटेरियल आहेत. अँड डिटरमाइन विच मटेरियल इज फास्ट मुव्हिंग. कोणतं मटेरियल फास्ट मुव्हिंग आहे. आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन जी आहे तिची डेट नीट पाहून घ्या.
जनरली आपल्याला सवय असते की ओपनिंग स्टॉक अगोदर दिलेला आहे म्हणून, मग आपण पहिली जी किंमत असेल ती ओपनिंग स्टॉक म्हणून गृहीत धरतो. पण ह्या प्रॉब्लेममध्ये 31 मार्च 2020चा स्टॉक अगोदर दिलाय, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. आणि 1 एप्रिल 2019चा स्टॉक हा नंतर दिलेला आहे, हा ओपनिंग स्टॉक आहे. म्हणजे 30,000, 20,000, 15,000 रिस्पेक्टिव्हली ए मटेरियल, बी मटेरियल आणि सी मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे. आणि 10,000, 10,000, 25,000 हा ओपनिंग स्टॉक आहे. त्यामुळे डेट नीट पाहून घेत जा, नाहीतर डेट चुकली तर तुमचं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम चुकू शकतं आणि त्यामुळे प्रॉब्लेम पण चुकू शकतो. त्यामुळे डेट नीट पाहून घ्यायची. ओपनिंग स्टॉक आपल्याला नंतर दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक अगोदर दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक आहे 30,000 ए मटेरियलचा, बी मटेरियलचा 20,000 आणि सी मटेरियलचा 15,000. आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पर्चेसेस दिलेले असतात, पण ह्या प्रॉब्लेममध्ये मटेरियल कन्झम्पशन कॉस्ट दिलेली आहे. म्हणजे मटेरियल कन्झम्पशन कॉस्ट म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढून दिलेला आहे, तो आपल्याला परत कॅल्क्युलेट करायचा नाही. म्हणजे फक्त ॲव्हरेज स्टॉकचं आपल्याला कॅल्क्युलेशन यामध्ये करावं लागेल. मग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम दिलेला आहे 40,000 ए मटेरियलचा, बी मटेरियलचा 90,000 आणि सी मटेरियलचा 60,000. त्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे 10,000 ए मटेरियलचा, बी मटेरियलचा 10,000 आणि सी मटेरियलचा 25,000. नोटबुकमध्ये तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा हा 3 मटेरियलचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना फॉर्म्युला एकदा लिहायचा आहे, कॅल्क्युलेशन 3दा करायचे. इथे आपल्या कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं कॅल्क्युलेशन कमी होते, पण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम किती आहे ते आपण सोल्युशनमध्ये मेन्शन करणार आहोत. मग घ्या कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. फॉर्म्युला लिहा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे ज्या दिलेल्या किमती आहेत त्या आपण लिहून टाकू. मटेरियल ए 40,000, मटेरियल बी 90,000 अँड मटेरियल सी 60,000. ते कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं नाहीये, प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी मटेरियल कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. फक्त त्या फिगर्स आपण इथे मेन्शन केल्या. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम इज इक्वल टू मटेरियल ए 40,000, मटेरियल बी 90,000 अँड मटेरियल सी 60,000. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करा. ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला लिहा. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. फर्स्ट मटेरियल एचा ओपनिंग स्टॉक आहे 10,000, क्लोजिंग स्टॉक आहे 30,000 अपॉन 2. कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर 40,000 अपॉन 2 भाग दिला आपण 40,000ला 2ने 20,000. मटेरियल एचा ॲव्हरेज स्टॉक आला 20,000. त्यानंतर मटेरियल बीचा ओपनिंग स्टॉक आहे 10,000, क्लोजिंग स्टॉक आहे 20,000 छेद 2, 30,000 आला, 2ने भाग द्या. मटेरियल बीचा ॲव्हरेज स्टॉक आला 15,000. मटेरियल एचा आपण ॲव्हरेज स्टॉक काढला, तो आला 20,000. मटेरियल बीचा ॲव्हरेज स्टॉक आला 15,000. मटेरियल सी ओपनिंग स्टॉक आहे 25,000, क्लोजिंग स्टॉक आहे 15,000 अपॉन 2. टोटल 40,000ला 2ने भाग द्या, 20,000. आपण मटेरियल ए, मटेरियल बी आणि मटेरियल सी तिन्हींचा ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेला होता. आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करा टाइम्समध्ये. फॉर्म्युला लिहा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. अगोदर मटेरियल एच्या किमती घ्या. मटेरियल एचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 40,000 अपॉन 20,000. 20,000 आणि 40,000ला भाग द्या किंवा 0 0 कॅन्सल करा, 2ने 4ला भाग द्या. फायनल आन्सर येते 2 टाइम्स. त्यानंतर मटेरियल बीचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 90,000
आणि ॲव्हरेज स्टॉक आहे 15,000. 90,000ला 15,000ने भाग द्या, 0 कॅन्सल करून 90ला 15ने भाग द्या 6 टाइम्स. त्यानंतर मटेरियल सीचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 60,000 आणि ॲव्हरेज स्टॉक आहे 20,000. 60,000ला 20,000ने भाग द्या किंवा 0 कॅन्सल करा, 6ला 2ने भाग द्या. फायनल आन्सर येत आहे 3 टाइम्स. मटेरियल एचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आला 2 टाइम्स, मटेरियल बीचा 6 टाइम्स आणि मटेरियल सीचा 3 टाइम्स. आपण टाइम्समध्ये जरी रेशो काढला तरी आपण कन्क्लुजन देऊ शकतो की तीनही रेशोमध्ये 6 टाइम्स मटेरियल बी जे आहे त्याचा रेशो 6 टाइम आहे, म्हणजे जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ मटेरियल बी हे फास्ट मूव्हिंग मटेरियल आहे. आधी आपण टाइम्समध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढला, मटेरियल ए, मटेरियल बी आणि मटेरियल सीचा. आता डेजमध्ये काढूया. इयर आपलं 19-20 असल्यामुळे आपण 366 डेज घेणार आहोत. आधी फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज इज इक्वल टू नंबर ऑफ डेज ड्युरिंग द इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. मग मटेरियल ए 366 डेज आहेत, 2 टाइम्सने भाग द्या, 183 डेज येतात. मटेरियल बी 366 डेजला 6 टाइम्सने भाग द्या, 61 डेज येतात. आणि मटेरियल सी 366 डेजला 3 टाइम्सने भाग द्या, 122 डेज येतात, 122 डेज येतात. मटेरियल ए 183 दिवस स्टॉकमध्ये राहतं, मटेरियल बी 61 दिवस स्टॉकमध्ये राहतं आणि मटेरियल सी 122 दिवस स्टॉकमध्ये राहतं. म्हणजेच मटेरियल बी हे काय आहे, फास्ट मूव्हिंग मटेरियल आहे. मग आपण त्याचं कन्क्लुजन म्हणजे नोट देऊ. कन्क्लुजन घ्या. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल ए 2 टाइम्स, मटेरियल हेल्ड इन स्टॉक फॉर 183 days, full stop. Material B 6 times, material held in stock for 61 days, and material C 3 times, material held in stock for 122 days. इथे कॉमा करा 3 टाइम्स नंतर. Material C 3 times, comma, material held in stock for 122 days. So, material B is fast moving material. Conclusion दिला आपण की तीनही मटेरियलमध्ये बी जे मटेरियल आहे त्याचा रेशो टाइम्स मधला जास्त आहे आणि तो कमी दिवस स्टॉकमध्ये राहतो, म्हणून मटेरियल बी हे फास्ट मूव्हिंग मटेरियल आहे. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. मागचे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पाहून घ्या. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम या पद्धतीने दिलेला होता. परचेसेसच्या ऐवजी कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिलेत, त्यामुळे आपण त्याचं फॉर्म्युला न लिहिता डायरेक्ट जे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम होते ते आपण लिहिले. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला आपण. ॲव्हरेज स्टॉकसाठी ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला लिहिला आणि कॅल्क्युलेशन तीनदा केलं. मटेरियल ए, मटेरियल बी आणि मटेरियल सीचं कॅल्क्युलेशन केलं. त्यानंतर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट केला टाइम्समध्ये आणि डेजमध्ये. मटेरियल एचा आला 2 टाइम्स, बीचा आला 6 टाइम्स आणि मटेरियल सीचा आला 3 टाइम्स. त्यानंतर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपण डेजमध्ये कॅल्क्युलेट केला. एचा आला 183 डेज, त्यानंतर बीचा आला 61 डेज आणि सीचा आला 122 डेज. आणि त्यानंतर आपण आपलं कन्क्लुजन दिलं, नोट दिली की मटेरियल बी हे काय आहे, फास्ट मूव्हिंग मटेरियल आहे. इथे आपला 10 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झाला आहे.